परभणीत रंगला राज्यस्तरीय तलवारबाजीचा थरार। 28 जिल्ह्यांतील 370 बालखेळाडू रिंगणात। पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते उद्घाटन। परभणी विशेष प्रतिनिधी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉलमध्ये 7व्या चाइल्ड आणि 18व्या मिनी राज्य अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आहे। 21 ते ऑगस्ट 23 या कालावधीत चालणाऱ्या या 3 दिवसीय स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमधून आलेले सुमारे 370 बाल खेळाडू या स्पर्धेत आपापले कौशल्य पणाला लावणार आहेत। कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत डॉक्टर डी.वाय. पाटील आणि प्राध्यापक रमाकांत बनसोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रद्धांजली वाहून झाली। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी टोकियो ऑलिम्पिकचे निरीक्षक आणि छत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडातज्ञ अशोक दुधारे उपस्थित होते। भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील। पंकज कुमावत आपल्या उद्घाटनपर भाषणात पोलीस अधीक्षक पंकज कुमावत म्हणाले की ऑलिम्पिकच्या प्रारंभापासून तलवारबाजी हा एक प्रतिष्ठेचा खेळ मानला जातो। अगदी लहान वयात खेळाडूंना अशा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यात निकोप स्पर्धात्मक भावना तयार होते। आज या स्पर्धेत उतरलेले खेळाडू उद्या नक्कीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। लहान वयोगटासाठी महत्त्वाचे व्यासपीठ अशोक दुधारे अध्यक्षीय भाषणात अशोक दुधारे यांनी सांगितले की महाराष्ट्रात 10 आणि 12 वर्षांखालील मुलामुलींसाठी राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करून तलवारबाजी संघटनेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे। यामुळे ग्रामीण व शहरी भागातील बाल खेळाडूंना लहान वयातच उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे। मान्यवरांची उपस्थिती या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष विजय जामकर, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर उदय डोंगरे, राज्य उपाध्यक्ष प्रकाश काटोळे यांच्यासह शेषनारायण लोढे, दत्ता गलाले, राजू शिंदे आणि केदार ढवळे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राध्यापक डॉक्टर उदय डोंगरे यांनी तलवारबाजीचा इतिहास आणि आधुनिक क्रीडा जगतातील त्याचे महत्त्व विशद केले। जिल्हा सचिव तथा स्पर्धेचे मुख्य संयोजक प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग रानमाळ यांनी सर्व जिल्ह्यांतील खेळाडू आणि प्रशिक्षकांचे स्वागत केले। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सुशील देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार गोविंद शर्मा यांनी मानले। स्पर्धेचे संचालक म्हणून वजीरुद्दीन काझी, विजय गाडेकर, सागर मगरे आणि तुषार आहेर काम पाहत आहेत। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल रावळे, विनीत रानमाळ, सुशील जोरगेकर, संजय भूमकर, पिराजी कुसळे, अनिल देशमुख आणि अजय देशमुख यांच्यासह संयोजन समितीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। माझे नाव शर्वरी मिसाळ आहे आणि मी माझी प्रेरणा घेऊन बुलढाणा जिल्हा यातून आली आहे आणि सिल्वर मेडल मिळवले आहे। मला आशा सरांच्यामुळे फेन्सिंग मध्ये आवड निर्माण झाली आणि मी 6 महिन्यापासून खेळते फेन्सिंग आणि 6 महिन्याच्या एवढ्या प्रॅक्टिसमुळे मी आता सिल्वर पर्यंत पोहोचले। परभणीला गेम खेळायला आलेली असतो, नेमका काय झालं आजच्या गेम मध्ये? जास्त नाही पण मी 3 बाउट जिंकली कंटिन्युअसली। लास्ट बाउट मध्ये माझा नील स्कोर होता आणि समोरच्याचा 4 होता, पण आशा सरच्या फुल कॉन्फिडन्स आणि त्यांच्या टेक्निकच्यामुळे मी त्या मुलीला तिथे समोर पोहोचले आणि रेकॉर्ड तोडला आणि पण माझी फक्त 1 बाउट मिस झाली, नाहीतर मला गोल्ड भेटला असता। भविष्यामध्ये काय टार्गेट आहे तुझं या गेम मध्ये? मला सतत असा प्रयत्न करून देशाचं नेतृत्व करायचं। धन्यवाद। माझं मी बुलढाणावरून आली आहे। मला आज ब्रॉन्झ मेडल भेटलेले आहे। माझं नाव अक्षय सागर पांडव आहे। मी बुलढाणा या जिल्ह्यावरून आली आहे आणि आज मला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे। धन्यवाद। पहिले तर सर्वांना नमस्कार। हे आयोजन मस्त चांगलं होतं आणि एवढा पाटील साहेब ते लक्ष मध्ये जे झालंय ना तेवढे मुलगी लोक आले होते आणि सर्व सकाळी पासून बघतोय व्यस्तच आहे आणि चॅम्पियन पण मस्त आहे मुलगी आपले काय काढून येतोय, कुठून येतोय, गावात येतोय, त्यांच्या करिअर मध्ये खूप लक्ष होणार आहे। तर व्यवस्था केलेली त्याच्याबद्दल काय? व्यवस्था एकदम भरपूर होती, मस्त चांगलं पण होतं, जेवण पण चांगलं होतं आणि मुलांसाठी पण चांगलंच ठेवलं होतं, बाथरूम पण क्लीनच होतं आणि सर्व हे त्याने हायजीन पण चांगलं ठेवलं होतं। तर कार्यक्रम जे केले ते मस्त लक्षात ठेवून सर्व केलंय। आपल्या मुलांनी इथं परफॉर्मन्स केले त्याचा अनुभव काय? आपला मुलं तर आपलेच मुलं असतात पण अनुभव खूप चांगले आहे त्यांचे आणि त्यांना खूप चांगलं वाटलं। आम्ही मुंबईतून आलोय पण असं वाटलं नाही की मुंबईतून आलोय, असं वाटलं घरीच आहे।
परभणीला यजमानपद भेटलं तर यायला आवडेल का? आराम हॅपी ते खुशी खुशी येणार आम्ही. आपका नाम क्या है? अभियान से आपको ये इंटरेस्ट कैसे होगा ये तरोहर पर? मैं एक बार स्कूल में इसको देखा और फिर मुझे इंटरेस्ट पड़ा तो मैं एक साल तक इसको करता है. अभी यहाँ परफॉर्मेंस किया है तो क्या क्या स्टेज पे है? अभी यहाँ परभणी में परफॉर्मेंस किया है आपने तो क्या हो गया उसमें क्या हुआ? मैंने एक राउंड कर लिया है और अभी मेरा दूसरा राउंड है. मैं जम की कोशिश करूंगा कि मुझे गोल्ड मेडल मिले. आगे चल के इसमें क्या करियर बनाना है या देश के लिए कुछ करना है? मैं इसका करियर बनाऊंगा और देश के लिए देश का नाम रोशन करूंगा.